नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण बघणार आहोत. यामधल्या सर्व संकल्पना मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरू करूया. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेला कंपल्सरी मार्क्ससाठी 4 आणि विथ ऑप्शनसाठी 6 गुणांसाठी विचारलं जातं. यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आपण बघणार आहोत तर पहिला मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोब्रायनरची त्रिके, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, मेंडलीवची आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी. ओके, चला तर सुरू करूया. आता यापूर्वी सुरू करण्यापूर्वी काही प्रश्न इथे या ठिकाणी दिले आहेत. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न, द्रव्याचे प्रकार कोणते? मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो? ओके, या सर्व प्रश्नांचे आपण आता उत्तर बघूया. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न, द्रव्याचे प्रकार कोणते? तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर, द्रव्याचे प्रकार स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा ही उच्च तापमानात आढळते. यानंतर दुसरा प्रश्न, मूलद्रव्यांचे प्रकार कोणते? तर या ठिकाणी उत्तर, मूलद्रव्यांचे प्रकार धातू, अधातू आणि धातू सदृश. ओके, यानंतर तिसरा प्रश्न, द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू म्हणतात. यानंतरचा पुढचा प्रश्न, मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो? तर तो बघूया. मूलद्रव्यात प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेला असतो. संयुगे हे 2 किंवा अधिक विविध मूलद्रव्यांपासून बनलेले असते. 2. कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणांचे विभाजन करता येत नाही. तर याचे उदाहरण, तर तांबे, लोखंड, ऑक्सिजन. तर संयुगांमध्ये संयुगांच्या रेणूंचे रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येते. उदाहरणार्थ मीठ, पाणी, साखर या प्रकारे. ओके, तर यानंतर बघूया. पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात. आज मितीत विज्ञान जगतात 118 मूलद्रव्य ज्ञात झाले आहेत. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्य ज्ञात होती. काळाच्या ओघात अधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिक माहिती साठत गेली. मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्या विषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतीबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले. तुम्हाला माहित आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे गट पाडले होते. ओके, तर पुढील काळात मूलद्रव्यांच्या धातू सदृश नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला. मूलद्रव्ये व त्यांचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान जसे वाढू लागले तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. तर बघूया पहिली पद्धत, त्याला म्हणतात ती डोब्रायनरची त्रिके. ओके, डोब्रायनरची त्रिके सन 1817 मध्ये डोब्रायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांची गुणधर्म व त्यांचे अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोब्रायनरच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. तर या ठिकाणी काही उदाहरण इथे घेतलेले आहेत. या ठिकाणी पहिले त्रिका बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सर्वप्रथम मूलद्रव्य क्रमांक 1 म्हणजे लिथियम. त्याचे अणुवस्तुमानांक किती? 6.9.
आणि मूलद्रव्य क्रमांक 3 पोटॅशियम, त्याचे अणुवस्तुमानांक किती आहे तर 39.1. तर या दोघांची सरासरी काढणार, तेच म्हणजे कोणाचं असणार आहे तर ते सोडियमचं असणार आहे. 6.9 अधिक 39.1 छेद 2 म्हणजे किती मिळतं आपल्याला 23.0. ओके, या प्रकारे दोघांची बेरीज किती आली तर 340 छेद 2 केलं तर आपल्याला 23.0 हे झालं सोडियमचं अणुवस्तुमान. त्यानंतर पुढचं त्रिकक कोणतं आहे तर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. या ठिकाणी कॅल्शियमचे अणुवस्तुमानांक किती, अणुवस्तुमान किती आहे तर ते 40.1 आणि बेरियमचं 137.3. पुन्हा या दोघांची या ठिकाणी बेरीज केलेली आहे तर ती बेरीज किती आली 177.4 छेद 2 केलं तर आपल्याला किती मिळेल 88.7 की जे स्ट्रॉन्शियमचं अणुवस्तुमान आहे, पण ते किती मात्र 87.6 जवळपास आहे ते. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. या ठिकाणी क्लोरीनचं अणुवस्तुमान किती येते 35.5, आयोडीनचं किती तर 126.9. या प्रकारे पुन्हा दोघांची सरासरी केली, दोघांची बेरीज किती आली 162.4 छेद 2 म्हणजेच 81.2 या प्रकारे. ओके, तर ते आलं ब्रोमिनचं अणुवस्तुमान, परंतु प्रत्यक्षात किती आहे तर 79.9 या प्रकारे. ओके, आता हेच आपण एक वेगळ्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल चित्राच्या स्वरूपात, ॲनिमेशनच्या स्वरूपात. ओके, तर सर्वप्रथम पहिलं त्रिकक घेतलं, ते सर्व कशी लिहिली अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने, पहिल्या आणि तिसऱ्याची सरासरी 23.0 या प्रकारे. त्यानंतर दुसरं त्रिकक घेतलेलं आहे. ओके, अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने पहिल्या आणि तिसऱ्याची सरासरी घेतली 88.7, जवळपास ते देखील सारखे येते. ओके, त्यानंतर पुढचं मूलद्रव्य घेतलेलं आहे कॅल्शियम, ब्रोमिन, आयोडीन. पुन्हा अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने, पुन्हा सरासरी किती आली 81.2. ओके, यानंतर पुढे काही त्रिकं दिली आहेत, ती ब्रोमरायनरची त्रिके आहेत की नाही ते आपल्याला बघायची आहेत. सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटामधून ब्रोमरायनरची त्रिके ओळखा. ओके, तर या ठिकाणी ही आपल्याला सर्व 3 उदाहरणे यांनी दिलेली आहेत. ओके, तर एक एक या ठिकाणी आपण बघूया. तर सर्वप्रथम पहिलं उदाहरण, ओके, मॅग्नेशियम, कॅल्शियम अँड द स्ट्रॉन्शियम. तर पुन्हा पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी घेणार, किती आले तर ते 55.95, परंतु कॅल्शियम किती आहे 40.1, म्हणून ते ब्रोमरायनरची त्रिक नाही. ओके, या प्रकारे. त्यानंतर पुढचं, ओके, या ठिकाणी पुन्हा बघते, पुन्हा पहिला आणि तिसरं या ठिकाणी मूलद्रव्य घेणार, त्यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी घेणार, किती आलं तर 79.85. ओके, त्यानंतर पुढे बघूया, जवळपास ते सारखं आहे म्हणून ते त्रिक आहे. पहिलं नव्हतं, दुसरं आहे. त्यानंतर तिसरं बघूया. ओके, पुन्हा अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने, पुन्हा पहिला आणि तिसऱ्याची सरासरी घेणार 24.55 आली. हे देखील त्रिक आहे, जवळपास ते सारखेच आहे. ओके, यानंतर न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. ओके, तर बघूया या ठिकाणी न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्मांशी जोडला. इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्मांशी जोडला. तर तो बघूया. सन 1866 मध्ये न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. ओके, याबरोबर ही सर्व मूलद्रव्य अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने या ठिकाणी मांडलेले आहेत.
ओके. याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली, तर शेवट थोरियमने झाला. त्याला असे दिसले की 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. या प्रकारे ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर 8वा मूलद्रव्य कोणता आला? तर तो फ्लोरीन आला. त्याचं असं मत होतं की हायड्रोजन आणि फ्लोरीन या दोघांचे गुणधर्म सारखे आहेत. लिथियम नंतर 8वा मूलद्रव्य कुठला आहे? तर तो सोडियम. आणि म्हणून लिथियम आणि सोडियमचे गुणधर्म सारखे आहेत. बेरिलियम आणि मॅग्नेशियम, बेरिलियम नंतर मॅग्नेशियम हा 8वा येतो, म्हणून या दोघांची गुणधर्म सारखी. या प्रकारे जसे सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत, तसेच मॅग्नेशियमचे बेरिलियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरीनशी साधर्म्य आहे. या प्रकारे आपल्याला बघता येईल. न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी म्हणजेच सप्तकांशी केली. त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम असे म्हटले. ओके. न्यूलँडच्या अष्टकांचा नियमात खूप त्रुटी आढळून आल्या. हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होता. या इथपर्यंत न्यूलँड्सने सर्व ज्ञात मूलद्रव्य म्हणजे 7 गुणिले 8 म्हणजे अशा 56 रकान्यात तक्त्यात बसवली. ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काही जागांवर 2-2 मूलद्रव्य बसवली. या ठिकाणी बघता येईल तुम्हाला क्लोरीन खाली कोबाल्ट आणि निकल एकाच गटात बसवले. त्यानंतर सीई आणि सेडियम आणि लॅन्थॅनम हे देखील एकाच गटात बसवलेले आहेत. या ठिकाणी बघता येईल कॅल्शियम पर्यंतच लागू होती. हे दोन्ही एकाच गटात बसवले. हे देखील. याशिवाय काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्य अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली. तर या ठिकाणी कोबाल्ट आणि निकेल यांची धातू गुणधर्म आहेत, परंतु ती अधातूंबरोबर ठेवलेली होती. उदाहरणार्थ कोबाल्ट व निकेल या धातूंना न्यूलँड्सने डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमिन या हॅलोजनांबरोबर ठेवले. या उलट कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या एफीला त्यांच्यापासून लांब ओ व एस या अधातूंबरोबर टी या स्वराखाली ठेवले. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकात नव्हती. ओके. या ठिकाणी तुम्हाला ते बघता येईल. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमात बसले नाहीत. ओके. यानंतर सुरू करूया मेंडलीवची आवर्त सारणी. यानंतर सुरू करूया मेंडलीवची आवर्त सारणी. सर्वप्रथम परिचय. दिमेत्री मेंडलीव हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्यांच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जी जुळणी केली, त्यातून मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा शोध लागला. ओके. तर बघूया. दिमेत्री मेंडलीव या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्य आवर्त सारणी विकसित केली. मेंडलीवची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्वाची पायरी आहे. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडलीवने त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडलीवने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना केली. तर ती बघूया आपण. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडलीवने मूलद्रव्यांच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साइड संयुगांची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राइड व ऑक्साइड या संयुगांचे द्रवणांक, उत्क्लनांक
व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. तर या ठिकाणी आपल्याला बघता येईल ते ऑक्साइड्स म्हणजे काय, तर या ठिकाणी आरच्या ठिकाणी जर आपण H टाकला तर आपल्याला H2O मिळेल, हे झालं ऑक्साइड. नंतर पुन्हा या आरच्या ठिकाणी Li2O या प्रकारे ही सर्व आपल्याला या ठिकाणी ऑक्साइड्स मिळतील. BeO, MgO आणि त्याचबरोबर इथे Al2O3 आपल्याला मिळेल. नंतर हायड्राइड जर आपल्याला इथे पाहिजे असेल CH4 या प्रकारे किंवा NH3 ही आपल्याला हायड्राइड्स आपल्याला मिळतील. मेंडलीवला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. या निरीक्षणाच्या आधारे मेंडलीव यांनी पुढील आवर्ती नियमाचे प्रतिपादन केले. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. मेंडलीवच्या आवर्त सारणीमधील उभ्या स्तंभांना गण म्हणतात, तर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. तर या ठिकाणी आपण इथे बघू शकतोय मेंडलीवच्या आवर्त सारणी मधील उभ्या स्तंभांना गण म्हणतात. ओके, या प्रकारे ही सर्व गण म्हणजे उभे स्तंभ आहेत. ओके, आणि त्याचबरोबर या ठिकाणी तर या आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. ओके, या प्रकारचे इथे या आडव्या ओळी आहेत. मेंडलीवच्या आवर्त सारणीतील वरच्या भागात संयुगांची रेणुसूत्रे R2O, R2O3 या पद्धतीने दर्शवली आहेत. येथे R म्हणजे संबंधित मूलद्रव्य. प्रचलित पद्धतीत ही रेणुसूत्रे आता या R2O, R2O3 अशी लिहिली जातात. आता विचार करा, काही प्रश्नांची उत्तर आपण इथे घेणार आहोत. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न बघा. मेंडलीवच्या आवर्त सारणीत अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्यांपैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानांचे भाकीत केलेले दिसते. भाकीत केलेले 3 अणुवस्तुमाने त्यांच्या गण व आवर्तासहित सांगा. ओके, तर या ठिकाणी अणुवस्तुमान किती, तर 44, गण 3 आहे आणि आवर्त 4 आहे. त्यानंतर दुसरं अणुवस्तुमान 72, गण 4 आणि श्रेणी 5. त्यानंतर अणुवस्तुमान 100, या ठिकाणी गण 7 आणि आवर्त 6. यानंतर पुढचा प्रश्न. काही मूलद्रव्यांची नावे अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शवले आहे. अशा संज्ञा कोणत्या? तर या ठिकाणी बघूया. पहिली या ठिकाणी YT, त्याचा अणुवस्तुमानांक किती, 88. त्यानंतर DI अणुवस्तुमानांक 138. त्यानंतर CE अणुवस्तुमानांक 140. त्यानंतर ER अणुवस्तुमानांक 178 आणि शेवटी LA 180 या प्रकारे. आणि त्यांची नावे बघा. YT इट्रियम, डिडीमियम, सेरियम, ER म्हणजे इर्बियम आणि शेवटचं LA त्याला काय म्हटलं जातं, तर लॅन्थॅनम. मेंडलीवच्या आवर्त सारणीचे गुण बघूया. मेरिट्स ऑफ मेंडलीव्स पेरियोडिक टेबल. ओके, तर या ठिकाणी विज्ञान हे प्रगतिशील आहे. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. मेंडलीवच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडलीवने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली. याचा परिणाम म्हणून मेंडलीवच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात. तर बघूया. 1. गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरवलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. तर या ठिकाणी तुम्हाला बघता येईल बेरिलियम आणि बोरॉन. त्यानंतर
दुसरं, मेंडलीवने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडलीवने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे दर्शवले. या प्रकारे तुम्हाला इथे बघता येईल. इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्मांचेही भाकीत केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम अशी नावे देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडलीवच्या भाकिताशी जुळणारे आढळले. त्यालाच इथे एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन, त्यांना नंतरची दिलेली नावं स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम या प्रकारे. खालील तक्ता पहा. या यशामुळे मेंडलीवच्या आवर्त सारणीच्या महत्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. तर त्यासाठीच हे उदाहरण आहे. ओके, एका ॲल्युमिनियम, त्याला गॅलियम म्हटलं, मेंडलीवने जे भाकीत केलं होतं आणि प्रत्यक्षात आलेले यांच्यामध्येच म्हणजे काहीच फरक एवढा नव्हता. तर अणुवस्तुमान 68 इथे त्याने भाकीत केलेले, परंतु प्रत्यक्षात 69.7 म्हणजे जवळपास बरोबर होतं ते. घनता 5.9, 5.94, द्रवणांक कमी आणि इथे 30.2. क्लोराईडचे सूत्र ECl3, इथे मात्र GaCl3 ते देखील बरोबर आहे. ऑक्साईडचे सूत्र E2O3 आणि Ga2O3. ऑक्साईडचे स्वरूप उभयधर्मी ऑक्साईड, इथे देखील उभयधर्मी ऑक्साईड. ओके. यानंतर मेंडलीवच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, अर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडलीवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसले. या ठिकाणी बघता येईल तुम्हाला हेलियम, निऑन, अर्गॉन या प्रकारे. ओके. आता यानंतर एक प्रश्न इथे आहे. क्लोरीन 35 व क्लोरीन 37 अशी 2 समस्थानिके आहेत. त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 35 व 37 अशी वेगवेगळी असल्याने मेंडलीवच्या आवर्त सारणीत त्यांना वेगवेगळ्या स्थानावर ठेवणे योग्य ठरेल की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एकाच स्थानावर ठेवणे योग्य ठरेल. तर ते बघूया. मेंडलीवच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी ही अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली असते. या ठिकाणी क्लोरीनची जी काही समस्थानिके आहेत त्यांचे अणुवस्तुमानांक किती आहेत? 35 आणि 37 अणुक्रमांक तेच आहेत. या समस्थानिकेंचे अणुवस्तुमान 35 व 37 वेगवेगळे आहेत म्हणून क्लोरीन 35 व क्लोरीन 37 या समस्थानिकांचे आवर्त सारणीतील स्थान वेगवेगळ्या ठिकाणी असेल. यानंतर बघूया मेंडलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी. डिमेरिट्स ऑफ मेंडलीज पेरियडिक टेबल. ओके, तर या ठिकाणी कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडलीवच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. ओके, या प्रकारे आपल्याला बघता येईल तिथे. त्यानंतर मेंडलीव आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडलीवच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. ओके, या ठिकाणी बघता येईल आपल्याला कार्बनची समस्थानिके. आता या ठिकाणी कार्बनचे अणुवस्तुमान किती तर 14 आणि दुसरं किती तर 12, परंतु हा मोठा प्रश्न असल्यामुळे ते दोन्ही एकाच ठिकाणी ते ठेवण्यात आले. ओके. यानंतर वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडलीवच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. या ठिकाणी आपल्याला बघता येईल कार्बन अणुवस्तुमानांक 12, नंतर पुन्हा इथे नायट्रोजन 14,
ऑक्सिजन 16, दोघांमध्ये 2-2चा फरक आहे, परंतु ऑक्सिजन नंतर फ्लोरीनचं डायरेक्ट 19 म्हणजे 3चा फरक आहे. हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजन हा हॅलोजनांशी गण 7 साम्य दर्शवतो. जसे हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लोरीन, क्लोरीन यांची रेणुसूत्रे अनुक्रमे F2Cl2 अशी आहेत. या प्रकारे. आणि म्हणून हायड्रोजनला गण 7 मध्ये स्थान द्यायचं का असा प्रश्न होता. या ठिकाणी बघता येईल तुम्हाला हायड्रोजनचं रेणुसूत्र, क्लोरीनचे रेणुसूत्र. धातूंबरोबर संयोग. हायड्रोजनचा धातू म्हणजे NH, क्लोरीनचा धातूंबरोबर संयोग NaCl. अधातूंबरोबरचा संयोग हायड्रोजनचा CH4 आणि क्लोरीनचा CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड. या प्रकारे साम्यता दर्शवतो. म्हणून तो 7व्या गणात पाहिजे का पहिल्या गणात पाहिजे ही संदिग्धता होती. ओके, या ठिकाणी. तसेच हायड्रोजन व अल्कधातू गण 1 यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्कधातू सोडियम, पोटॅशियम इत्यादी यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या सूत्रांमध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात म्हणजे गण 1 की हॅलोजनांच्या गणात गण 7 हे ठरवता येत नाही. या प्रकारे तुम्हाला बघता येईल की गण 1 मध्ये H ची संयुगे हायड्रोजन या प्रकारे ते हायड्रोजनची संयुगे HCl. त्याच प्रकारे सोडियमची जर गण 1 मधील इतर मूलद्रव्य जर बघितली तर सोडियमचं क्लोरीन बरोबर असणारा संयोग NaCl. नंतर हायड्रोजनचं ऑक्सिजन बरोबर असणारा संयोग H2O आणि सोडियमचं ऑक्सिजन बरोबर असणारा संयोग Na2O. त्यानंतर सल्फर बरोबरचं म्हणजे H2S आणि Na2S या प्रकारे. म्हणून त्यामध्ये संदिग्धता होती की गण 1 की गण 7. यानंतर बघूया काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी. तर पहिला प्रश्न बघा. मेंडलीवच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्र काय असतील ते लिहा. बघूया आता एक एक. त्या सर्वप्रथम पहिला मूलद्रव्य किती घेतलाय? सोडियम. मग सोडियमचं स्थान कुठे? तर गण 1 मध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कसं लिहिता येईल? R च्या जागी आपण काय लिहिणार? सोडियम लिहिणार. म्हणजे Na2O या प्रकारे जे सोडियम ऑक्साईड आपल्याला इथे मिळतं. त्यानंतरचं दुसरं Si. ओके, म्हणजे गण कितवा झाला? तर गण 4 झाला. या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? SiO2 सिलिकॉन डायऑक्साईड. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. ओके, नंतर मग Rb2O या प्रकारे या आवर्ती सारणीवरून आपल्याला लिहिता येतं. नंतर फॉस्फरस पेंटॉक्साईड जे P2O5. नंतर Ba घेतलाय बघा त्या ठिकाणी. ते आपल्याला गण क्रमांक 2 BaO बेरियम ऑक्साईड. त्यानंतर क्लोरीन म्हणजेच Cl2O. त्यानंतर शेवटी SnO2 या प्रकारे गण 4 मध्ये. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 2. मेंडलीवच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे काय ते लिहा. तर बघूया. एक पहिलं बघा, कार्बन म्हणजे इथे या ठिकाणी CH4. ओके, इथे बघता येईल आपल्याला हायड्रोजन बरोबर कार्बनचं किती येणार? इथे R च्या जागी काय लिहिणार? तर CH4. त्यानंतरचं पुढचं मूलद्रव्य सल्फर. या ठिकाणी आपल्याला पुन्हा ते H2S करता येईल. त्यानंतर Br बरोबरचं BrH. त्यानंतर AsH3. नंतर नायट्रोजन NH3 आपल्याला बघायला मिळेल. नंतर Cl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, आणि फ्लोरीन बरोबर HF आणि ऑक्सिजन दॅट इज H2O. या प्रकारे सर्वांची ही जी रेणुसूत्र आहेत या ठिकाणी आपण बघितलेली. हायड्रोजन बरोबरची सर्व रेणुसूत्र आहेत ती. त्यानंतर आधुनिक आवर्ती नियम मॉडर्न पिरियडिक लॉ. मोजले या शास्त्रज्ञाने मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना केली. तर बघूया आपण इथे या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक लॉ आधुनिक आवर्ती नियम. मेंडलीवने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला
अणूच्या अंतराविषयी माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनांची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. या ठिकाणी आपण हायड्रोजनचा अणू घेतलेला आहे. 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन, हेलियम 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन, लिथियम 3 प्रोटॉन आणि 3 इलेक्ट्रॉन. या प्रकारे म्हणजे अणुअंक जो असेल तेवढीच काय असतात तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ओके. मेंडलीवच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले याने एक्स रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्यांचा अणुअंक झेड म्हणजेच त्या मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉनची संख्या होय. मोझलेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगांनी निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक हा आहे हे लक्षात आले. त्यानुसार मेंडलीवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. तो असा: मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. यानंतर बघूया आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप. ओके. मॉडर्न पेरियोडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ दी पेरियोडिक टेबल. आवर्त सारणीचे दीर्घरूप. आता या ठिकाणी अजून काही प्रश्न बघूया आपण. कोबाल्ट 59 व निकेल 59 यांच्या स्थानासंदर्भात मेंडलीवच्या आवर्त सारणीत असलेला प्रश्न आधुनिक आवर्त सारणीत कसा सुटला? निश्चितच आता सुटणार तो. मेंडलीवने आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली, पण काही ठिकाणी जास्त अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांना अगोदर स्थान दिल्याचे दिसते. उदाहरणार्थ कोबाल्ट अणुवस्तुमान 58.93 या मूलद्रव्याला निकेल अणुवस्तुमान 58.71 या मूलद्रव्याच्या अगोदरचे स्थान मिळाले. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. कोबाल्टचा अणुअंक 27 आहे तर निकेलचा अणुअंक 28 म्हणून आधुनिक आवर्त सारणीत कोबाल्टला निकेलच्या अगोदर स्थान मिळाले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. क्लोरीन 35 व क्लोरीन 37 या समस्थानिकांची जागा आधुनिक आवर्त सारणीत कशा प्रकारे निश्चित झाली? मेंडलीवच्या आवर्त सारणीत 2 सलग असलेल्या मूलद्रव्यांमधील अणुवस्तुमानातील फरक सारखा नसतो. मोझले म्हणजे या ठिकाणी क्लोरीन 35 व क्लोरीन 37 अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे असे शोधून काढले मोझलेने. कोणत्याही मूलद्रव्यांचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा 1 क्रमाने वाढलेला दिसतो. समस्थानिके क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 यांचे आधुनिक आवर्त सारणीतील स्थान एकच आहे. या दोन्हींचा अणुअंक ही एकच आहे. या ठिकाणी आपल्याला 17 इथे बघायला मिळेल. क्लोरीनचा अणुअंक किती तर 17. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाप्रमाणे करण्यात आली. त्यावेळी मेंडलीवच्या आवर्त सारणीतील ठराविक मूलद्रव्यांच्या जोड्यांमध्ये आढळलेली विसंगती दूर झाली व क्लोरीनच्या समस्थानिकांना एकच स्थानात ठेवण्यात आले. यानंतर क्रोमियमचा बघू तो प्रश्न. क्रोमियम 52, 24 व मॅंगनीज 55, 25 या 2 मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकेल का? तर ते नसेल, कारण की क्रोमियमचं इथे अणुक्रमांक किती तर 24 नंतर कोणता येणार तर 25. ओके. या ठिकाणी देखील मेंडलीवच्या आवर्त सारणीत 2 सलग असलेल्या मूलद्रव्यांमधील अणुवस्तुमानामधील फरक सारखा नसतो. ओके. मोझलेने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे असे शोधून काढले. कोणत्याही मूलद्रव्यांचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा एका क्रमाने वाढलेला दिसतो.
आणि या ठिकाणी आपल्याला इथे बघायला मिळेल क्रोमियमचं अणु क्रमांक किती तर 24 आणि मॅग्नेसचं किती तर 25. म्हणजेच या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असणारी मूलद्रव्य असू शकत नाही आधुनिक आवर्त सारणीमध्ये. यानंतर पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीतील हायड्रोजनला कुठे ठेवावे असे तुम्हाला वाटेल? हॅलोजनच्या गणात म्हणजे गण 17 मध्ये की अल्कधातूच्या गण 1 मध्ये? तर या ठिकाणी बघूया, हायड्रोजनचे स्थान हे गण 1 व गण 17 मध्ये दर्शवण्यात आले. कारण हायड्रोजन अल्कली धातू तसेच हॅलोजनशी साम्य दर्शवतो, म्हणूनच हायड्रोजनला मेंडलीवच्या आवर्त सारणीत निश्चित स्थान देता आले नाही. परंतु हायड्रोजन सहजपणे एक इलेक्ट्रॉन देऊन स्थिर हायड्रोजन कॅटायन म्हणजे H+ तयार होतो, पण एक इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थिर ऍनायन H- हायड्राइड आयन तयार होत नाही आणि म्हणून आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनचा समावेश गण 17 मध्ये न करता गण 1 मध्ये ठेवावा असे वाटते. यानंतर बघूया आधुनिक आवर्त सारणी आणि आवर्त सारणीचे आपण दीर्घरूप बघणार आहोत. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी. अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत अधिक सूचकपणे करता येते. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. तर आधुनिक आवर्ती सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंक Z नुसार केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला बघता येईल की इथे अणुअंक वरचा जो अंक असणार आहे तर तो अणुअंक. ओके, त्यामुळे मेंडलीवच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. ओके, या ठिकाणी आपल्याला बघता येईल. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयी संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. ओके, आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणूमधील इलेक्ट्रॉनांची एकूण संख्या ही अणु अंकाइतकीच असते. म्हणजे अणुअंक जो असेल तेवढीच ते इलेक्ट्रॉन असतात. आता या ठिकाणी सोडियमचा अणू घेतलाय, त्याचा अणुअंक किती तर 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन, म्हणून पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. त्यानंतर या ठिकाणी क्लोरीनचा अणू घेतलेला आहे, त्याचा अणू क्रमांक किती आहे तर 17. क्लोरीन मध्ये 17 प्रोटॉन आणि 17 इलेक्ट्रॉन असतात. त्याचबरोबर केंद्रकामध्ये 18 ते न्यूट्रॉन दाखवले, ते समजताना की त्यांची संख्या बदलू शकते. परंतु त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर आपण इथे बघितलं तर पहिल्या कक्षेमध्ये के मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एल मध्ये इथे 8 इलेक्ट्रॉन आणि उरलेल्या KLM म्हणजे M कक्षेमध्ये कवचामध्ये किती तर 7 इलेक्ट्रॉन. या प्रकारे मूलद्रव्यांचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. आता या ठिकाणी जर आपण इथे बघितलं की सोडियम, मग त्याच्या बाह्यतम कक्षेत किती ते 1 इलेक्ट्रॉन म्हणून तो पहिल्या गणात आहे, बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन म्हणून तो दुसऱ्या गणात, आणि जर आपण क्लोरीनचा इथे विचार केला तर बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन म्हणून तो 17व्या गणात आहे. यानंतर बघूया आधुनिक आवर्त सारणीची रचना, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. तर या ठिकाणी बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजेच 1 ते 7 या प्रकारे तुम्हाला या आडव्या ओळी बघायला मिळतील. ही पहिली आडवी ओळ, दुसरी, या प्रकारे 7 आडव्या ओळी आहेत. ओके, आणि या आडव्या ओळींना काय म्हटलं जातं तर आवर्त. ओके, त्यानंतर पुढे तसेच या आवर्त सारणीत 18 उभे स्तंभ म्हणजेच 1 ते 18 हे काय तर ते गण आहेत, 1 2 3 4 5 ते 18 पर्यंत. यानंतर आवर्त व गण
यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवले असतात. प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. या ठिकाणी तुम्हाला बघता येईल की इथे जर आपण मॅंगनीज घेतलं तर त्याचा अणुअंक किती, तर 25. ओके. कोबाल्ट घेतला अणुअंक किती, 27. निकेल घेतला अणुअंक किती, तर ते 28. झिंक घेतला तर अणुअंक 30. या प्रकारे. त्यानंतर 7 आडव्या ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थॅनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. खालच्या ओळी 2. ओके. त्यानंतर 2 श्रेणी सहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहे. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोग सिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरली आहे व सर्व 118 मूलद्रव्ये आता शोधली गेली आहेत. यानंतर संपूर्ण आवर्त सारणी बघता येईल तुम्हाला या ठिकाणी. त्यामध्ये पहिला इथे एस खंड घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा पी खंड या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर मग इथे डी खंड घेतलेला आहे. ओके. आणि त्यानंतर शेवटी आवर्त सारणीच्या तळाशी एफ खंड. ओके. या प्रकारे अशा 4 खंडांमध्ये आवर्त सारणी विभागली गेलेली आहे. तर सर्वप्रथम बघूया एस खंड. एस खंड हा गण 1 व गण 2 यांनी बनलेला आहे. एस खंडामध्ये गण 1 आणि गण 2 यांनी बनलेला आहे. त्यानंतर बघूया पी खंड. गण 13 ते गण 18 हे पी खंडामध्ये येतात. 13 ते 18 तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्यानंतर डी खंडामध्ये गण 3 इथे दिसतोय 3, तर इकडे किती, तर 12. ओके. एक हा डी खंड आहे. त्यानंतर तळाच्या लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणजे एफ खंड होय या ठिकाणी. यानंतर बघूया डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. संक्रमक मूलद्रव्ये म्हणजे अशी मूलद्रव्ये जी एका संयोजक स्थितीतून दुसऱ्या संयोजक स्थितीत जाण्याची क्षमता बाळगतात. ही मूलद्रव्ये रासायनिक प्रक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून कार्य करतात. संक्रामक मूलद्रव्ये सामान्यतः डी ब्लॉक मध्ये आढळतात व त्यांच्याकडे अपूर्ण डी ऑर्बिटल्स असतात. यानंतर बघा ही नागमोडी तुम्हाला बघता येईल. ओके. आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखविता येतात. नागमोडी रेषेच्या किनारी धातू सदृश मूलद्रव्य आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. यानंतर बघूया धातू सदृश म्हणजेच मेटालाइट्स मूलद्रव्य अशी मूलद्रव्ये आहेत की ज्यात धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म असतात. येथे काही प्रमुख धातू सदृश मूलद्रव्यांची यादी आहे. बोरॉन या ठिकाणी दाखवले बघा, सिलिकॉन SI, त्यानंतर जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलिरियम आणि पोलोनियम या प्रकारे. यानंतर आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये पुन्हा तेच वाक्य या ठिकाणी घेतलेले एक नागमोडी रेषा सरळ दर्शवता येते. या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखविता येतात. नागमोडी रेषेच्या किनारी धातू सदृश म्हणजे त्या रेषेच्या दोन्ही बाजूला कसे तर ते धातू सदृश मूलद्रव्य आहेत. ओके, दाखवले. त्यानंतर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी पिवळा रंग जिथे दिसतो ते सर्व काय तर ते धातू आहेत आणि असून उजव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी तर ती कशी आहे तर ती अधातू आहेत. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन या प्रकारे. त्यानंतर बघूया
आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स. बघूया. गण व आवर्तनांची वैशिष्ट्ये. मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये समजतात. ओके. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. तर आपण बघणार आहोत ते. सर्वप्रथम या ठिकाणी बघा. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. या ठिकाणी बघता येईल आपल्याला एकाच आवर्तात असणारी म्हणजे काय, तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि या ठिकाणी त्यांचे अणुत्रिज्या या ठिकाणी बघता येईल तर ती निऑन पर्यंत कमी कमी झाली आहे. परंतु एकाच गणामध्ये जर आपण इथे केलो तर लिथियमची अणुत्रिज्या आणि या ठिकाणी रुबिडियमची अणुत्रिज्या या दोघांमध्ये फरक आहे. ओके. रुबिडियमची अणुत्रिज्या कशी तर जास्त आहे लिथियमपेक्षा. त्यानंतर एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता म्हणजेच ग्रेडेशन दिसून येते. आता ही सर्व मूलद्रव्य हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि रुबिडियम ही सर्व मूलद्रव्य एकाच या गणातील घेतलेली आहे. परंतु त्या सर्वांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे आणि आपण जसजसं खाली जाणार तर प्रत्येकाची पुढची एक एक कक्षा कवच या ठिकाणी तयार झालेले आहे. इथे एक कक्षा आहे, इथे दोन कक्षा आहेत, इथे 3, 4, 5 या प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी दोघांचा विचार इथे होणार आहे. आवर्त सारणीतील गण व आवर्तांची ही वैशिष्ट्य मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. उदाहरणार्थ जर आपण इथे बघितलं तर लिथियम म्हणजे दुसरं जर आवर्त बघितलं की ज्यांचं दुसरं आवर्त भरायला सुरुवात होते ते म्हणजे दुसरी कवच म्हणजे के नंतर एल कवच जेव्हा ज्याचं भरायला सुरुवात होते आणि या ठिकाणी दुसऱ्या कवचात 1 इलेक्ट्रॉन, पहिल्या कवचात 2, दुसऱ्या 1, या ठिकाणी 2, 3, 4 या प्रकारे. आणि शेवटचे म्हणजे जर आपण निऑन जर घेतलं तर त्याचं सेकंड ऑर्बिटल म्हणजे दुसरं कवच त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन. या ठिकाणी त्यांच्या कवचा एक 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 इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात होत असते. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात म्हणजेच जर समजा ते जर दुसरं कवच असेल तर ते दुसऱ्या आवर्तात आणि जर समजा त्यांच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असेल तर ते पहिल्या गणात, बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असेल तर ते दुसऱ्या गणात, बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन असतील तर ते तिसऱ्या गणात. या प्रकारे त्यांचं स्थान ठरत असतं. यानंतर गण व इलेक्ट्रॉन स्वरूपन, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. काही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपण बघूया. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. तर बघूया या ठिकाणी गण 1 मधील सर्व ही मूलद्रव्य आहेत. ओके. हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. ओके. आता त्यानंतरचा दुसरा प्रश्न, या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. तर बघूया यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. हायड्रोजन पहिल्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, लिथियम अणुअंक किती तर 3 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. सोडियम अणुअंक किती तर 11, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 1. पोटॅशियम अणुअंक किती आहे तर तो 19, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 8 आणि शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. या प्रकारे त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळला. या ठिकाणी आपण जर इथे बघितलं तर त्यांच्या बाह्यतम कवचात म्हणजे बाह्यतम कक्षेत
एकच इलेक्ट्रॉन आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके, या मूलद्रव्यांच्या त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या कशी येतात ती एकसमान आढळली. त्यानंतर शेवटचा प्रश्न, या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? तर संयुजा इलेक्ट्रॉन किती? तर 1. ओके, या मूलद्रव्यात त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या समान आढळली आणि ती किती? तर ती 1 आहे सर्वांची. ओके, यानंतर ते बघूया. तुम्हाला दिसेल की गण 1 म्हणजेच म्हणजे आपण इथे रिपीट करत आहोत. गण 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुज इलेक्ट्रॉनांची संख्या समान. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांच्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या एकसमान आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपण गण 2 जर या ठिकाणी विचार केला तर त्यांच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे संयुज इलेक्ट्रॉनची संख्या 2 आपल्याला इथे आढळेल. ओके, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम या प्रकारे इथे दिलेलंच आहे. बेरिलियम बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम अणू अंक किती आहे तर त्याचा 12, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेत 2. कॅल्शियम अणू अंक किती आहे तर 20, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या याच्यात 8, तिसऱ्या याच्यात 8 आणि शेवटच्या याच्यात पुन्हा इथे आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिसतात. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयुज इलेक्ट्रॉनांची संख्या एकसमान असल्याचे दिसेल. पुन्हा आपण रिपीट केलेलं आहे. उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम ही मूलद्रव्य गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये आहेत. त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. या ठिकाणी क्लोरीनच्या बाबतीत इथे बघता येईल आपल्याला. गण 17 मधील म्हणजेच हॅलोजन कुलातील फ्लोरीन व क्लोरीन इत्यादी मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन. क्लोरीनचा अणुअंक किती तर 17, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या याच्यात 8 आणि तिसऱ्या याच्यात 7. फ्लोरीन अणु क्रमांक किती तर 9, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 7. या प्रकारे यानंतर पुन्हा आपल्याला इथे बघता येईल कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक कवच वाढत जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन सहरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणाचे वैशिष्ट्य आहे. मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढत जाते. या ठिकाणी आपल्याला इथे बघता येईल गण 1 मध्ये 1 कवच, 2 कवच आणि या प्रकारे इथे 3 कवच. कवचांची संख्या ही वाढत जाते जसं आपण वरून खाली येऊन असेल. अजून या ठिकाणी काही माहिती दिलेली आपल्याला ती बघूया. तुम्हाला माहित आहे का? अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये ही म्हणजे अणुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहेत. ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अणुक्रमांकाप्रमाणे मांडले आहेत. उभ्या स्तंभांना गण म्हणतात. एकूण गण 18 आहेत. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते. डाव्या ओळींना आवर्त असे म्हणतात. एकूण 7 आवर्त आहेत. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. यानंतर आवर्त आणि इलेक्ट्रॉन सहरूपण, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण आवर्ताचा विचार करणार म्हणजेच आडव्या ओळी. यामध्ये पहिला प्रश्न इथे बघा. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यावर दिसते की लिथियम, डी, सी, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. या सर्वांची इलेक्ट्रॉन सहरूपण लिहा. ओके, तर घेऊया आपण आवर्त 2 मधील इलेक्ट्रॉनचे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन सहरूपण. लिथियमचा अणुअंक किती तर 3 म्हणजे 2 आणि 1. यानंतर बेरिलियम पुन्हा अणुअंक 4 आहे, 2 आणि 2 म्हणजे दुसरी कक्षा या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली आहे. बोरॉन अणुअंक किती तर 5, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 3. कार्बन अणुअंक 6, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. त्यानंतर नायट्रोजन अणुअंक 7, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 5. या प्रकारे तुम्ही जर त्यांच्या संयुज इलेक्ट्रॉनांची संख्या बघितली तर 1, 2, 3, 4, 5 या प्रकारे
ऑक्सिजन अणुअंक किती आहे तर 8, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 6. ओके, आणि त्यानंतर फ्लोरीन अणुअंक 9, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 7. या प्रकारे निऑन अणुअंक किती आहे तर 10, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8. या प्रकारे म्हणजेच या ठिकाणी दुसरी कक्षा म्हणजे दुसरं कवच कसं आहे ऑर्बिटल ती भरायला सुरुवात होत असते आवर्त 2 मध्ये. यानंतर या मूलद्रव्यांमधील संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या एकसारखी आहे का तर ती एकसारखी नाही, परंतु गणामध्ये संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या कशी होती तर सारखी होती. संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या एकसारखी नाही, प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या वेगवेगळी आहे. लिथियम 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन 5, ऑक्सिजन 6, फ्लोरीन 7 आणि निऑन 8. या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला बघता येईल. या सर्व मूलद्रव्य म्हणजे यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का हो, तर यामध्ये कवच हे दुसरं पूर्ण भरायला सुरुवात झाली लिथियम पासून आणि निऑनला पूर्ण झाली. होय, या सर्व मूलद्रव्यांमध्ये कवचांची संख्या एकसारखी आहे, परंतु गणामध्ये कसे असते बदलत जाते वरून खाली येताना. प्रत्येक मूलद्रव्याचे 2 कवच के आणि एल आहेत. प्रत्येक मूलद्रव्याचे 2च कवच आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. लिथियम, कार्बन, फ्लोरीन आणि निऑन येथे घेतलेले 4 मूलद्रव्य. तुम्हाला असे दिसेल की या मूलद्रव्यांमधील संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. प्रत्येकाचे 2-2च कवच आहेत, संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या मात्र वेगळी आहे. तुम्हाला असेही दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढतो तशी संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या सुद्धा एकाने वाढते. इथे बघायला मिळेल आपल्याला लिथियमचा अणुअंक किती आहे तर 3, संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या 1, बेरिलियमचा 4, संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या 2. जसा जसा अणुअंक वाढतो तसा तसा संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या एक-एकने वाढत गेलेली आहे. आपल्याला असेही म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्य एकाच आवर्तात असतात. म्हणजेच ही सर्व मूलद्रव्ये काय झाली एकाच आवर्तात. कवचांची संख्या जर सारखी असेल तर ही सर्व मूलद्रव्य एकाच आवर्तात असतात. ओके, दुसऱ्या आवर्तात या ठिकाणी आपल्याला बघता येईल या मूलद्रव्यांच्या के व एल या 2 कवचांमध्येच इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर या ठिकाणी बघूया तिसऱ्या आवर्तात. आता आपण इथे तिसरंच आवर्त बघितलं तर इथे सोडियम येणार, म्हणजे त्याला तिसरं कवच इथे बघता येईल आपल्याला. सोडियम म्हणजे 2, 8 आणि 1 या प्रकारे. ओके, तिसऱ्या आवर्तात सोडियम, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, एल व एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. या मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व खात्री करा आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात. पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन नवीन कवचात भरायला सुरुवात होते. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की ते 3 कवच आहेत आणि पोटॅशियम आणि कॅल्शियम घेतले तर यामध्ये आपल्याला चौथं कवच या ठिकाणी बघायला मिळेल. तिथे 1, 2, 3 आणि 4. पोटॅशियमचा अणुअंक किती आहे तर तो 19 आहे, पहिल्या कक्षेत 2, नंतर 8, 8 आणि 1. त्यानंतर या ठिकाणी इथे आर्गॉन घेतलेला आहे. ओके, दुसरं आवर्त आहे त्यामध्ये फक्त 3च कवच आहेत त्या ठिकाणी. ओके, यानंतर बघा कवच. ओके, के त्यावेळेस यांची किंमत 1 येणार. या सूत्रामध्ये किंमत भरणार 2 गुणिले एकाचा वर्ग. एकाचा वर्ग 1, 2 गुणिले 1 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन धारकता. एल एनची किंमत 2 घेणार आणि पुन्हा 2 गुणिले 2चा वर्ग 4. 4 दुने 8 म्हणजे धारकता किती झाली की एल कवचाची तर 8 आहे. एम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात तर एनची किंमत या ठिकाणी 3 घेणार, कारण की तिसरं कवच आहे त्या ठिकाणी. 2 गुणिले 3चा वर्ग, 3चा वर्ग म्हणजे 9. 9 गुणिले 2 किती आले तर 18.
आणि एन साठी म्हणजे चौथं कवच या ठिकाणी एन ची किंमत किती घेतली तर 4. 2 गुणिले 4चा वर्ग 4 चौक 16 16 दुने 32. या प्रकारे इलेक्ट्रॉन कवचांची इलेक्ट्रॉन धारकता किती इलेक्ट्रॉन त्यामध्ये सामावू शकतात जास्तीत जास्त. पहिल्या 3 आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या व कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकता नियम यावरून ठरते. त्यानंतर कवचांच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्य आहेत आपल्याला बघता येईल. पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्य, दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्य 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्य. पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रण करणारे आणखी काही घटक आहेत त्यांचा विचार पुढील 11वी आणि 12वी मध्ये तुम्ही तो करणार आहात. त्यानंतर या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे स्थान कोठे आहे, कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात यावरून मिळते. त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी अत्यंत उपयुक्त आहे. यानंतर पुन्हा काही प्रश्न बघूया. के एल एम या इलेक्ट्रॉन कवचांसाठी एनच्या किमती काय आहे. ओके, मग के साठी 1, एल साठी 2, एम साठी 3 या प्रकारे. इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात त्याचं सूत्र लिहा. इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन सामावता येतात व त्यांचे सूत्र 2n चा वर्ग आहे. 3. के एल व एम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती ते काढा. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल 2, 8 आणि 18. के मध्ये 2 जास्तीत जास्त, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 18. यानंतर बघूया आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतात. आपण या इयत्तेत फक्त मूलद्रव्यांच्या संयोजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मामधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत. संयोजा म्हणजेच त्याला व्हॅलेन्सी म्हटलं जातं. मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या म्हणजेच संयुज इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्यांची संयोजा ठरते. हे तुम्ही मागील इयत्तेत पाहिले आहे. ओके, तर बघूया त्या संदर्भात अधिक माहिती. तर या ठिकाणी काही प्रश्न दिलेत, त्या सर्व प्रश्नांची आपण आता उत्तर शोधूया. तर पहिला प्रश्न बघा. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यांची संयोजा यांच्यात काय संबंध आहे. मूलद्रव्याची संयोजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयोज इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. त्यानंतर बेरिलियमचा अणुअंक 4 आहे तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून दोन्हींची संयोजा ठरवा. ओके, तर आपल्याला या ठिकाणी मूलद्रव्य बेरिलियम अणुअंक 4, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 2 म्हणजे संयोजा किती आली तर 2. ऑक्सिजन अणुअंक किती तर 8, पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन 2 आणि दुसऱ्या कक्षेत 6. हे 6 त्याची संयोजा होईल का नाही, तर ऑक्सिजन काय करेल 2 इलेक्ट्रॉन घेईल आपल्याकडे, म्हणून त्याची संयोजा ही किती आली तर ती 2 आली. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न. आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्याची संयोजा ओके द्यायची आपल्याला. तर या ठिकाणी बघता येईल तुम्हाला पहिलं मूलद्रव्य हायड्रोजन आणि त्याचा अणुअंक किती तर 1, इलेक्ट्रॉन स्वरूपण 1. संयोजा 1 लिथियम, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 1, संयोजा 1 आली. बेरिलियम 2 2 या ठिकाणी 2,
बोरॉन 2 आणि 3 3 संयोजा, कार्बनच्या बाबतीत 2 आणि 4 4 संयोजा, नायट्रोजन ओके इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 5 या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन तो घेईल आपलं ऑक्टेट तयार करण्यासाठी, म्हणून संयोजा किती त्या 3. ऑक्सिजनच्या बाबतीत 2 आणि 6 असेल तर तो 2 इलेक्ट्रॉन घेईल. फ्लोरीनच्या बाबतीत 2 आणि 7 अनुअंक 7 आहे 9 आहे फ्लोरीनचा संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या 7 आहे 1 इलेक्ट्रॉन घेऊन तो ऑक्टेट पूर्ण बनवेल त्याचं. आणि निऑन संयोजक किती तर 0. या प्रकारे इथे सर्व त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि संयोजा दाखवले तुम्ही ते बघू शकताय. ओके पहिल्या ओळीत इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि खालच्या ओळीत त्यांच्या त्या संयोजा आहेत. यानंतर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. आता या ठिकाणी आपल्याला बघता येईल आवर्त 1 ओके आवर्त 1 जर आपण या ठिकाणी बघितली तर इथे आपल्याला संयोजा या ठिकाणी लिथियमची 1 आहे, बेरिलियमची 2 आहे, बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन 3, ऑक्सिजन 2, फ्लोरीन 1, निऑन 0. त्यानंतर पुढे आवर्त 3 या ठिकाणी देखील आपल्याला 1, 2, 3 सिलिकॉन, नंतर फॉस्फरस 3, सल्फर 2, क्लोरीन 1 आणि आर्गॉन 0 या प्रकारे. आवर्तातील मूलद्रव्यांमधील संयोजित होणारा बदल इलेक्ट्रॉन स्वरूपणाप्रमाणे होत असतो. मूलद्रव्यांमधील संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या वेगवेगळी असते, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या कशी आहे तर ती एकसारखी आहे. या ठिकाणी दुसरं कवच पूर्णपणे भरायला सुरुवात झाली आवर्त 2 मध्ये, तर आवर्त 3 मध्ये तिसरं कवच पूर्णपणे भरायला सुरुवात झालेली आहे. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढतो, तशी संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या देखील एकेकाने वाढत जात असते. आवर्त 2 व 3 मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयोजित बदल दिसून येतो. त्यानंतर एका गणामध्ये वरून खाली जाताना संयोजा बदलण्यामागे आवर्ती कल काय आहे? गण 1 व गण 2 या ठिकाणी जर आपण बघितलं व गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. इथे गण 1, गण 2 आणि गण इथे 18 घेतलेला आहे. तर बघूया या ठिकाणी मूलद्रव्यांची संयोजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयोजा इलेक्ट्रॉनांवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयोजी इलेक्ट्रॉनांची संख्या समान असते. या ठिकाणी बघा संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या किती 1 1 आहे, दुसऱ्या गणात 2 2 आहे आणि ते 18व्या गणात किती आहे तर ती या ठिकाणी जर आपण बघितलं इथे म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये इथे 2 आहेत, इथे 8 आहेत आणि 8 आहेत. ओके गण 1 मधील सर्व मूलद्रव्यात म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादींमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयोजा 1 आहे. त्यानंतर गण 2 मधील बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादींमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन किती तर ते 2 आहेत, म्हणून गण 2 मधील मूलद्रव्यांची संयोजा 2 आहे. गण 18 मधील मूलद्रव्यात निऑन, आर्गॉन मध्ये बाह्यतम कवचात 8 इलेक्ट्रॉन आहे, अपवाद त्याला काय तर हेलियम आहे, म्हणजेच अष्टक पूर्ण असल्यामुळे त्यांची संयोजा किती ही 0 आहे. नंतर आवर्त सारणीचे चित्र दाखवलं या ठिकाणी पोटॅशियम घेतलेला आहे, त्यामध्ये इथे अणुअंक, इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि खाली ती संयोजा दाखवलेली आहे. त्यानंतर बघूया अणु आकारमान म्हणजेच काय त्याला म्हटलं जातं ॲटॉमिक साईज. ओके अणु आकारमान ॲटॉमिक साईज. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे, हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिले आहे. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्र व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहून लहान असे पिकोमीटर हे एकक वापरतात. 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. शेजारी काही मूलद्रव्य व त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत, तर ती बघूया आपण. या ठिकाणी मूलद्रव्य ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन ओके या प्रकारे लिथियम सर्व मूलद्रव्य घेतले.
आणि त्यांच्या अणुत्रिज्या. बघूया. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. आपण निश्चितच हे आवर्त किती आहे तर ते 2 आहे. ओके, तर या ठिकाणी बी पाहिजे. ओके, त्यानंतर वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. या ठिकाणी आपण करेक्शन केलेलं आहे. उतरत्या क्रमाने ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी का जुळते? ओके, उत्तर यामध्ये आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे गेल्यास अणुअंक अनुक्रमे 1 ने वाढत जातो, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 ने वाढत जातो, परंतु इलेक्ट्रॉन त्या कवचामध्ये समाविष्ट केले जातात. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिक प्रमाणात ओढले जातात, त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. ओके, या ठिकाणी बी समजा तुम्ही. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्य कोणतं? तर या ठिकाणी सर्वात मोठा हा लिथियम आणि सर्वात लहान कोणता तर तो ऑक्सिजन. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलण्यामागे आवर्ती कल काय दिसतो? आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला बघायला मिळेल डावीकडून उजवीकडे जाताना. त्यानंतर काही मूलद्रव्य आणि त्यांच्या अणुत्रिज्या घेतलेल्या आहेत. बघूया. तुम्हाला असे दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. यामागचे कारण पुढील प्रमाणे आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो, म्हणजे कवच तेच असतं. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. खाली काही मूलद्रव्य व त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत. ओके, तुम्हाला बघता येईल. या ठिकाणी पुन्हा काही प्रश्न बघूया. आधुनिक आवर्त सारणी बघून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. बघूया या ठिकाणी. तर गण कोणता होता तर तो एक गण होता त्या सर्व मूलद्रव्यांचा. वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली या पद्धतीने मांडा. तर या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळेल की जसजसं आपण वरून खाली जाणार तसं तसं त्यांच्या अणुत्रिज्या ह्या वाढत जातात, कारण की कवचांची संख्या देखील वाढत जाते त्या ठिकाणी. ओके, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि CS या प्रकारे अणुत्रिज्या कशा आहेत तर त्या वाढत जातात. ओके, परंतु आवर्तामध्ये अणुची त्रिज्या कशी होते कमी होते, परंतु गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या ही वाढत जाते. त्यानंतर ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 च्या आकृतिबंधाशी जुळते का? आता ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 च्या आकृतिबंधाशी अणुत्रिज्याच्या चढत्या क्रमाने जुळते. ओके, या प्रकारे आपल्याला ते बघता येईल. त्यानंतर वरील सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्य कोणती? मग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वात मोठे मूलद्रव्य CS. ओके, सर्वात लहान मूलद्रव्य लिथियम. ओके, सोडियम या ठिकाणी घेतले. एका गणामध्ये वरून खाली जाताना मात्र अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय? आता गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते, त्यामुळे अणूचे आकारमान वाढत जाते. ओके, या ठिकाणी तुम्हाला ते बघता येईल. परंतु एका आवर्तामध्ये
त्याच एका आवर्तामध्ये अणुत्रिज्या ही कशी होते, कमी होत जाते, कारण की कवच तेच राहतं. ओके, परंतु घनामध्ये कवचांची संख्या वाढत जाते आणि अणुत्रिज्या देखील वाढत जाते. बघता तुम्हाला असे दिसेल की घनामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. याचे कारण घनात खाली जाताना नवीन कवचांची भर पडत जाते. त्यामुळे बाह्यतम, इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूचे आकारमान वाढत जाते आणि म्हणून त्यांच्या त्रिज्या ह्या वाढत जातात. यानंतर बघूया धातू अधातू गुणधर्म. धातू अधातू गुणधर्म, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, तर बघूया पुन्हा या ठिकाणी काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तर बघूया. त्यातील पहिला प्रश्न, तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य पहा, त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा. या ठिकाणी हे पहिलं आवर्त, दुसरं आणि तिसरं यामध्ये धातू आणि अधातूमध्ये वर्गीकरण करा. ओके, तर हा हे तिसरा आवर्त आहे. बघायला आपल्याला सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, ओके, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन ही ती मूलद्रव्य आहेत. त्यामध्ये धातू सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि अधातू फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन व आर्गॉन. ओके, या प्रकारे. त्यानंतर दुसरा प्रश्न, धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत? या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की डाव्या की उजव्या आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, ओके, तुम्ही जर आवर्त सारणी बघितली तर इथला बघा हा रंग आणि इथला हा सारखा आहे, म्हणजे या साईडला धातू आहेत. धातू सदृश म्हणजे ही सर्व मूलद्रव्ये आहेत आणि या बाजूला अधातू आहेत. आता यानंतर पुढचा प्रश्न, तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळेल? म्हणजे उजव्या बाजूला. आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला अधातू आढळेल. ओके, सर्व ही अधातू आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा मूलद्रव्य आहेत. असे दिसते की सोडियम, मॅग्नेशियम ही धातुरूप मूलद्रव्य कशी आहे, तर ती डाव्या बाजूला आहे. सल्फर, क्लोरीन ही अधातू मूलद्रव्य उजव्या बाजूला आहेत. ओके, सल्फर आणि क्लोरीन या दोन्ही प्रकारांमध्ये सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्य आहे. ते आपण यापूर्वीच पाहिलेले. असा आकृतिबंध इतर आवर्तांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी ही नागमोडी रेषा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूपासून वेगळे करते असे दिसते. या रेषेच्या डाव्या बाजूला धातू व उजव्या बाजूला अधातू व रेषेच्या किनारी धातू सदृश या प्रकारे मूलद्रव्यांची मांडणी झालेली दिसते. असे कशामुळे? तर मध्ये बघूया धातू व अधातूंच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्माची आपण या ठिकाणी आता तुलना करून पाहू. साध्या रासायनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रावरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातूपासून बनलेला असतो. ओके, यावरून समजते की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुग इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता म्हणतात. या उलट अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती बाहेरील इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. या ठिकाणी बघूया सोडियम क्लोराईडचं इथे उदाहरण आहे. या ठिकाणी बघा धातू सोडियम, सोडियमचा अणू एक इलेक्ट्रॉन गमावून Na+ आयन बनतो. अधातू क्लोरीन, क्लोरीनचा एक अणू इलेक्ट्रॉन स्वीकारून Cl- आयन बनतो आणि त्यापासून आपल्याला आयनिक संयुग मिळतं NaCl. सोडियम आणि क्लोरीन आयन एकत्र येऊन सोडियम क्लोराईड बनतात.
आपण आधीच पाहिले की आयनांना राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण असते. तर या ठिकाणी सोडियम घेतलेला आहे. सोडियमचा मूलद्रव्य क्रमांक हा 11 आहे. ओके, त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण किती, तर 281 असं आहे. जेव्हा सोडियम एक इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 28 असे होते. ही जो निऑन सारखे आहे, या राजवायू सारखं त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. क्लोराईड आयन म्हणजे Cl, क्लोरीन मूलद्रव्यांचा अणुक्रमांक किती, तर 17 आहे. त्यामुळे त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण किती असणार आहे, तर 287. जेव्हा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन मिळवतो तेव्हा इलेक्ट्रॉन स्वरूपण 288 असं होते. ही जो अर्गॉन या राजवायूच्या स्वरूपणासारखा आहे. संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा संयोजक कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी ठरते. आता हे आपण त्या संदर्भात इथे बघूया. अणूची संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा स्वीकारण्याची क्षमता त्याच्या संयोजक इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. संयोजक इलेक्ट्रॉन म्हणजेच अणूच्या बाह्यतम कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन. संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणूचा आकार हे दोन मुख्य घटक आहेत जे अणूची इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा स्वीकारण्याची क्षमता ठरवतात. संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या. अणूच्या बाह्यतम कक्षेत कमी इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे 1, 2 किंवा 3, तर ते इलेक्ट्रॉन गमावणे सोपे जाते. उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम यांच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावून स्थिर होतात. जर बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन असतील, उदाहरणार्थ 6 किंवा 7, तर ते इलेक्ट्रॉन स्वीकारणे सोपे जाते. उदाहरणार्थ ऑक्सिजन आणि फ्लोरीन यांच्या बाह्यतम कक्षेत 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थिर होतात आणि म्हणजेच ते अधातू असतात. आणि याच वेळेस जे इलेक्ट्रॉन देतात ते काय असतात, तर ते धातू असतात. अणूचा आकार. लहान अणूंमध्ये इलेक्ट्रॉन गमावणे कठीण असते कारण केंद्रकाचा आकर्षण जास्त असतो. उदाहरणार्थ फ्लोरीन लहान अणू असल्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉन गमावणे कठीण असते. मोठ्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉन गमावणे सोपे असते कारण केंद्रकाचा आकर्षण कमी असतो. उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम मोठे अणू असल्यामुळे त्यांचे इलेक्ट्रॉन गमावणे सोपे असते. कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावरील धन प्रभार केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्र यांच्या दरम्यान आतील कवचातील इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉनांवर आकर्षण बल प्रयुक्त करणारी परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कसा होता, तर कमी होतो. म्हणजे संयोजक इलेक्ट्रॉनच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांच्यामुळे तो प्रभार केंद्राचा कमी होत असतो. ओके, तर ते बघूया आपण. संयोजक इलेक्ट्रॉन्सवर आकर्षण बल कमी असते कारण आतील कवचांमध्ये इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या आकर्षण बलाचा काही भाग शोषून घेतात. यालाच परिणामी केंद्रकीय प्रभार म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असे म्हणतात. उदाहरणार्थ सोडियम अणू घ्या. सोडियमचा अणू क्रमांक किती, 11, म्हणजेच त्याच्या केंद्रकात 11 प्रोटॉन्स आहेत. त्याच्या इलेक्ट्रॉनच्या संरचनेत 281 असे इलेक्ट्रॉन्स असतात. बाह्यतम कक्षेत म्हणजे संयोजक कवचात एकच इलेक्ट्रॉन आहे. आतील 10 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 2 अधिक 8 हे केंद्रकाच्या आकर्षणाचा बराचसा भाग शोषून घेतात आणि म्हणून बाह्यतम इलेक्ट्रॉनवर परिणाम करणारा केंद्रकीय प्रभार हा 11 प्रोटॉन्सच्या मूळ प्रभारापेक्षा कमी असतो. परिणामी केंद्रकीय प्रभार साधारण 1 प्रोटॉनच्या आकर्षण बलासारखा असतो. ओके, आणि म्हणून सोडियम सहज 1 इलेक्ट्रॉन देत असतो. धातूंमध्ये असणारी संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. या संयोजक इलेक्ट्रॉनावरती प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू स्वरूपण
असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युत धनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. जे मूलद्रव्य ज्यांचे अणू सहज इलेक्ट्रॉन देत असतात किंवा ज्यांच्या संयुजे इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते, 2 असते, 3 असते, म्हणजे त्यामध्ये धातू गुणधर्म हा असतो. ओके. धातूंमध्ये संयुजे इलेक्ट्रॉनची संख्या 1 ते 3 असते. परिणामी पुन्हा याचा एक्सप्लेनेशन आहे या ठिकाणी. परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. त्यामुळे धातूंमध्ये संयुजे इलेक्ट्रॉन गमावून स्थिर राजवायू स्वरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. या ठिकाणी आपल्याला ती बघायला मिळेल. आपण यापूर्वी देखील हे बघितले आहे. मॅग्नेशियमच्या बाबतीत देखील त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, संयुज इलेक्ट्रॉन, तर ते 2 इलेक्ट्रॉन गमावतो आणि Mg2+ होतो आणि म्हणून त्यामध्ये देखील धातू गुणधर्म आपल्याला बघायला मिळतो. ॲल्युमिनियमच्या बाबतीत देखील तसे आहे. ॲल्युमिनियमचा अणुअंक किती तर 13. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 3, तर तो 3 इलेक्ट्रॉन गमावत असतो आणि म्हणून त्यामध्ये देखील इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्याच्यामध्ये धातू गुणधर्म आपल्याला बघायला मिळतो. आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्मातील आवर्ती कल स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी समजून येतो. तर इथे जर आपण आधुनिक आवर्त सारणी बघितली तर या डावीकडे म्हणजे आपल्याला धातू बघायला मिळतील आणि या ठिकाणी धातू सदृश आणि उजवीकडे अधातू. प्रथम एका गणातील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा विचार करू. एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉन वरील आकर्षण बल कमी होते. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. तसेच संयुजा इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढते. संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म होय. म्हणून गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल आपल्याला दिसून येतो. ओके. आता त्यामध्ये काही इथे उदाहरण घेतलेले आहेत. एकाच गणात म्हणजे लिथियम घेतलेला आहे. ओके. त्याचे धातू गुणधर्म तुलनेने इथे कमी घेतलेले आहे. सोडियम गुणधर्म अधिक. त्यानंतर जसं आपण खाली जाणार आणखी अधिक गुणधर्म रुबिडियम अधिक गुणधर्म तो पोटॅशियमच्या खाली आहे आणि सिझियम हा गटातील सर्वात खालचा धातू आहे. त्याचे धातू गुणधर्म सर्वात जास्त आहे. म्हणून गणात वरून खाली जाताना धातू गुणधर्म हा वाढत जातो. त्यानंतर गट 2 बेरिलियम तुलनेने कमी, मॅग्नेशियम गुणधर्म अधिक, कॅल्शियम आणखी अधिक गुणधर्म, स्ट्रॉन्शियम आणखी अधिक गुणधर्म, नंतर बेरियम धातू गुणधर्म सर्वात जास्त. या उदाहरणांवरून स्पष्ट होते की एका गणात वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढतात. यानंतर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच ते चालते. मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयुज इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो. एखाद्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातात. याचे काही उदाहरणं आपण बघूया आता. ओके. एकाच तिसऱ्या आवर्तात सोडियम धातू गुणधर्म सगळ्यात जास्त, मॅग्नेशियम धातू गुणधर्म कमी, ॲल्युमिनियम आणखी कमी, सिलिकॉन अजून कमी. एकाच आवर्तात इलेक्ट्रॉनांची संख्या एकाच कवचामध्ये इलेक्ट्रॉनांची संख्या वाढत जाते. आता ॲल्युमिनियम सिलिकॉन कमी घेतलेला आहे, फॉस्फरस अजून कमी, सल्फर आता मग आणखी कमी म्हणजे तो धातूच आहे, क्लोरीन आणखी कमी धातू गुणधर्म आणि आर्गॉन सर्वात कमी. या प्रकारे
तिसरं आवर्त बघितलं. चौथ्या आवर्तात देखील बघा पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, टायटॅनियम आणि व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, लोह यामध्ये सर्वप्रथम पोटॅशियम जास्त, कॅल्शियम कमी, आणखी कमी, आणखी कमी आणि सर्वात कमी. ओके, या प्रकारे. यानंतर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयुज इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुज इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. यालाच अणूची विद्युत ऋणता इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी म्हणतात. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढत जाते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच याला काय म्हणतात तर मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म. त्या संदर्भातली या ठिकाणी पुन्हा उदाहरणं घेतली. विद्युत ऋणता, लिथियम ऋणता कमी, थोडी कमी आणि आणखी अधिक कमी या प्रकारे आपल्याला इथे दाखवले. ओके, म्हणजेच एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढते, त्यामुळे मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म वाढतो. याची ही उदाहरणं आपल्याला दिली, तुम्हाला ती बघता येतील. हे अधिक अभ्यासासाठी आहे. तिसऱ्या आवर्तामध्ये देखील विद्युत ऋणता ही वाढत वाढत जाते, त्यालाच इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी म्हणतात. या उदाहरणावरून स्पष्ट होते की एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढते आणि त्यामुळे अधातू गुणधर्म वाढतात. यानंतर काही प्रश्न या ठिकाणी दिलेले, त्यांची उत्तर बघूया. मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो? मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म हा त्यांच्यात असणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे असतो. प्रश्न क्रमांक 2, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय आहे? आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची विद्युत ऋणता वाढत जाते, अधातू गुणधर्म वाढत जातो व मूलद्रव्याचे आकारमान कमी होत जाते. हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी अधातूमध्ये बघायला मिळतंय आवर्तामध्ये, एकाच आवर्तात. त्यानंतर गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल काय? गणामध्ये वरून खाली जाताना विद्युत ऋणता कमी कमी होत जाते, विद्युत धनता वाढते, अधातू गुणधर्म कमी होत जातो. ओके, आता यानंतर काही गोष्टी यात तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत धनता वाढते तर विद्युत ऋणता कमी होते. कोणत्याही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढत जाते तर विद्युत धनता कमी होत जाते. मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा ऋणता जेवढी जास्त तेवढी त्यांची अभिक्रियाशीलता जास्त असते. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स असतात ते. ओके, आता यानंतर बघा हॅलोजन फुलातील प्रवणता, ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. ओके, आता या ठिकाणी बघू गण क्रमांक 17. यामध्ये गण 17 मध्ये हॅलोजन फुलाचे 17 सदस्य आहेत. सर्वांचे साधारण रेणुसूत्र X2 असे आहे. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2 हे वायू आहे, ब्रोमीन Br2 हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. या प्रकारे हा व्हिडिओ भरपूर मोठा होत आलेला आहे. यानंतर पुढच्या पार्टमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये स्वाध्यायातील सर्व प्रश्न त्याचबरोबर बोर्डाला आलेली सर्व प्रश्न मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.